या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करणार आहोत आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. बातमी आहे पालघरमधून. पालघरच्या बोईसर इथं एनआयए आणि आयबीनं एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. बोईसरमधून ताब्यात घेण्यात आलेला संशयित मार्च 2023ला सिरिया इथं जाऊन त्या ठिकाणी ISIमध्ये सामील होण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आणि समाज माध्यमांवरून बोईसरमधील ताब्यात घेण्यात आलेला संशयित हा ISIच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. राहुल, ही व्यक्ती सिरियापर्यंत ही व्यक्ती काही दहशतवादी कारवायांच्या विषयाला घेऊन काही लोकांच्या संपर्कात होती. या माहितीबद्दल काही कळतंय का? नक्कीच विशाल, आपण बघायला गेलं तर NIA आणि IBने काल बोईसरमध्ये मोठी कारवाई केली. बोईसरमधील एका 24 वर्षीय संशयिताला IB आणि NIA कडून ताब्यात घेण्यात आलं होतं. एकूणच अल कायदा असेल किंवा ISI असेल या सगळ्याच्या संपर्कात हा तरुण असल्याचा संशय जो आहे तो व्यक्त करण्यात आला होता आणि त्यानंतर ही मोठी कारवाई जी आहे ती IB आणि NIA कडून करण्यात आली होती. यानंतर या संशयित तरुणाचा लॅपटॉप आणि मोबाईल सुद्धा सील करण्यात आला होता. मात्र आज धक्कादायक माहिती अशी समोर येते की हा तरुण मागील काही काळात सौदी अरेबिया येथे शिक्षणासाठी गेला होता आणि तेव्हापासून तो ISISच्या संपर्कात होता. समाज माध्यमांवरून सतत तो या संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि मार्च 2023 म्हणजे पुढच्या महिन्यात तो सिरिया येथे जाऊन ISISला जॉईन होणार असल्याची माहिती मिळत होती आणि अखेर त्याला अटक करण्यात आल्याचं आपण बघतोय. धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर थेट जाऊयात पोहरादेवीला. पोहरादेवीच्या तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता तिथं त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आज दिवसभर तिथल्या काही वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. आणि आता मंत्री गिरीश महाजन आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संजय राठोड देखील त्यांच्याबरोबर दिसत आहेत. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथे आज सेवा ध्वज स्थापना आणि संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथं उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. पण तत्पूर्वी आता मंत्री गिरीश महाजन तिथे पोहोचलेत. राज्यपालांचा राजीनामा मंजूर झालाय, काय आपली पहिली प्रतिक्रिया? माननीय राज्यपाल कोश्यारीजी यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे आणि त्यांनी स्वतःहून आपण बघितलं असेल कित्येक दिवसापासून त्यांनी स्वतःहून इच्छा प्रदर्शित केली होती की आता मला या पदातून मुक्त करा आणि म्हणून त्यांचा राजीनामा आता स्वीकारण्यात आलेला आहे. एक प्रशासकीय बाब आहे आणि त्यांची स्वतःची इच्छा होती म्हणून हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे. विरोधकाच्या प्रतिक्रिया काय चांगल्या नाही. संजय राऊतचं अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहे. सिद्धार्थ, काय अपडेट? सिद्धार्थशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथे आज सेवा ध्वज स्थापना आणि संत सेवालाल महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सकाळपासूनच बंजारा बांधवांनी पोहरादेवी इथे पोहोचण्यास सुरुवात केली असून गावखेड्यातील बंजारा समाजाच्या महिला आपल्या पारंपरिक वेशात तिथे येताना दिसत आहेत आणि आता पुन्हा एक हेलिकॉप्टर आल्याचं आपण बघतोय. एक एक करत आता सगळी मान्यवर मंडळी तिथे पोहोचत आहेत. आता थोड्या वेळापूर्वी गिरीश महाजन त्याचबरोबर संजय राठोड हे तिथे पोहोचलेले आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी. सिद्धार्थ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथं आलेत का? विशाल, नेमकंच त्यांचं लँडिंग झालेले सीएम जे आहेत एकनाथ शिंदे आणि DCM देवेंद्र फडणवीस दोघांचं आगमन काही सेकंदापूर्वी झालेलं आहे आणि ते आता मंदिराकडे जातात. मंदिरामध्ये ते दर्शन घेऊन ज्या पद्धतीचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे या सगळ्या पुतळ्याचं अनावरण होईल आणि त्यानंतर जो आहे सेवा ध्वजाचं सुद्धा लोकार्पण या ठिकाणी होईल आणि त्यानंतर जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्याबद्दल एक छोटीशी बैठक आणि डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा होणार आहे आणि
त्यानंतर मोठ्या सभेला आता सगळे नेते त्या ठिकाणी जाऊन संबोधित करण्यात, कारण जवळपास 2-2.5 लाख भाविक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेले. त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, संजय राठोड असतील किंवा गिरीश महाजन सुद्धा या ठिकाणी आलेले, दादा भुसे या ठिकाणी आलेले. हे सगळे त्या ठिकाणी जातील. जवळपास 1 तासाभरामध्ये जो सार्वजनिक कार्यक्रम आहे सभेचा तो सुरू होईल. विशाल, साधारण कार्यक्रम कशा पद्धतीचा असणार आहे एकूण? विशाल, आता हे सगळे मंदिरात नेते लोक पोहोचतील. मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्यानंतर ते जो ध्वज आहे, सेवा ध्वज आणि संत सेवालाल महाराजांचा जो 11 फुटी पुतळा आहे त्याचं लोकार्पण त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर जो काही 550 कोटीचा विकास आराखडा आहे तो विकास आराखड्याचं डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी होणार आहे की नेमका जो आहे पोहरादेवीचा कसा विकास होणार आहे त्याचा एक त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन होईल. आणि त्यानंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, गिरीश महाजन, संजय राठोड, दादा भुसे हे सगळे मुख्य कार्यक्रमाच्या स्थळी जातील, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आलेला आहे. आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन पर भाषणं त्या ठिकाणी होतील, असा एकंदरीतच विशाल कार्यक्रम आहे. साधारण हा कार्यक्रम किती वाजेपर्यंत चालेल? विशाल, हा कार्यक्रम आता सुरू झालेला, इथून जवळपास 2 ते 2.5 तासचा वेळ या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा आहे. जवळपास 2 ते 2.5 तास या ठिकाणी ते विविध ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या कार्यक्रमांचे लोकार्पण असेल, उद्घाटन असेल, शुभारंभ असेल हे करतील. आणि हा कार्यक्रम जवळपास 4-4:30 पर्यंत चालेल आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशिलाबद्दल. तर आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील इतरही मंत्री आपण बघतोय पोहरादेवी या स्थानावरती पोहोचलेले आहेत देवीच्या दर्शनासाठी, म्हणून ते तिथं गेलेले. साधारण पुढील 2 ते 2.5 तास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पोहरादेवीला तिथं असणार आहेत. पुढे बघत आजच्या दिवसातली आणखीन एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावरनं पायउतार झालेत आणि त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केलाय. कोश्यारींनी 4 आठवडे आधीच राष्ट्रपतींना आपला राजीनामा पाठवल्याची माहिती आहे. कोश्यारींऐवजी आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. यापूर्वी बैस यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला. तसंच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलं. वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि निर्णयांमुळे भगतसिंग कोश्यारी अनेकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले होते आणि त्यानंतर गेल्याच महिन्यात त्यांनी स्वतःच राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली. तेव्हापासूनच भगतसिंग कोश्यारी लवकरच राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोश्यारींचा कालखंड या महाराष्ट्रामध्ये जो झाला तो अत्यंत वादग्रस्त झाला. महापुरुषांचा वारंवार अपमान करणं, त्यांची जी वर्तणूक होती ती वर्तणूक जर पाहिली तर राज्यपाल पदाला शोभेशी नव्हती. राज्यपाल पदाची प्रतिष्ठा त्यांनी धुळीस मिळवली आणि एक प्रकारे राज्यपाल हा विषय एक चेष्टेचा विषय झाला. खरं म्हणजे नियमानुसार त्यांनी 12 आमदार जे आहे ते महाविकास आघाडीचे करायलाच पाहिजे होते, पण तो राज्यपाल कोणाच्या तरी हातातलं बाहुलं आहे अशा स्वरूपाचं चित्र त्या माध्यमातून निर्माण झालं. नवीन आलेले राज्यपाल ह्यांनी आपल्या राज्यपाल पदाची प्रतिष्ठा जपावी. महाराष्ट्राच्या अस्मितेला ज्यांनी डाग लावला, ज्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचलं, अशा राज्यपालांना या भारतीय जनता पार्टीनं सतत पुढं चालू ठेवलं. ते एवढ्यापुरतं मर्यादित नाही बरं का. खरं तर राज्यपाल हे महामहिम राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. त्यांनी देशाच्या संविधानाचं, घटनेचं संरक्षण करायला पाहिजे. आत्ता इथं जे असंविधानिक सरकार बसलेलं आहे, घटनाबाह्य सरकार बसले, ते सरकार बसवण्यामध्ये सुद्धा राज्यपालांचं फार मोठं योगदान आहे. भगतसिंग कोश्यारींवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव होता हे त्यांनी कबूल केल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नेते चंद्रकांत खैरेंनी केला. तसंच नव्या राज्यपालांनी कोश्यारींसारखं वागू नये असा सल्लाही त्यांनी रमेश बैस यांना दिलाय. मी ज्यावेळेस त्यांना एकदा भेटायला गेलो होतो, म्हणलं क्या चल रहा साहब, हे 12 लोकांना पण तुम्ही काही केलं नाही आहे.
क्या करना खैर साहब, मेरे पे बहुत दबाव आहे. म्हणजे त्यांनी हे कबूल केलं माझ्याकडे की मला भारतीय जनता पार्टीकडनं म्हणजे वरिष्ठांकडनं माझ्यावर खूप दबाव आहे, म्हणून मला हे असं वागावं लागतं असं त्यांनी स्पष्ट मला बोललेलं आहे. आज 80 वर्षाचे ते बिचारे माझ्यावर, ते आम्ही बरोबर बाजूला बसायचो, लोकसभेत होतो. परंतु मी निश्चितच सांगेन की त्यांचं म्हणे जाणं हे थोडं विचित्रपणे झालं. ते आधीच त्यांनी सोडून गेले असते बरं झालं असतं. आणि याचबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देर आहे दुरुस्त आहे अशी प्रतिक्रिया देऊ केली आहे. भाजपने महाराष्ट्राची जेवढी बदनामी माननीय राज्यपाल महोदयांकडून करून घ्यायची होती ती करून घेण्याचं काम त्यांनी केलं. ते काम पूर्ण झालं असं भाजपला वाटतं असेल, म्हणून आता त्यांना त्या पदावरून हटवलेलं आहे भगतसिंग कोश्यारीला. असा बायस राज्यपाल भारतीय जनता पार्टीने मुद्दामून इथं बसवून ठेवलेला होता महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी. महाराष्ट्राचा त्यांनी सतत अपमान केला असं मी समजेन, पण त्या परिस्थितीतही भारतीय जनता पक्षाने त्यांना बदललं नाही, काढलं नाही, किंवा कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्याने नेत्याने त्यांचा. यानंतर थेट जाणार आहोत पोहरा देवीला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पोहरा देवीच्या दर्शनासाठी म्हणून मंदिरात पोहोचले. तिथं ते मंदिरात दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी ते जातील. आज सेवा ध्वज स्थापना आणि संत सेवालाल महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण या मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. सकाळपासूनच जर आपण बघितलं याची सगळी लगबग सुरू आहे. बंजारा बांधवांनी पोहरा देवी इथे पोहोचण्यास सुरुवात केली आहे. गावखेड्यातील बंजारा समाजाच्या महिला आपल्या पारंपरिक वेशात सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाल्यात आणि त्याचबरोबर बंजारा समाजाची काशी म्हणवल्या जाणाऱ्या पोहरा देवीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही तिथं आलेले आहेत आणि आता ते देवीचं दर्शन घेत आहेत. दरवर्षी इथं मोठी अशी यात्रा भरते. सेवा ध्वजस्थापना हा पोहरा देवीच्या प्रथा परंपरेतला एक मोठा सोहळा मानला जातो आणि यंदा तर बंजारा समाजाचं दैवत संत सेवालाल महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे. त्यामुळे बंजारा समाजाच्या सगळ्या बांधवांसाठी ही आनंदाची बाब आहे. काही विकास कामांच्या संदर्भातल्या घोषणा देखील आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहरा देवीच्या साक्षीने करणार आहेत. मंत्री संजय राठोड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता बाहेर येत आहेत आणि आता सेवा ध्वज स्थापना जी ती केली जाईल आणि त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण हे करण्यात येईल. बंजारा समाजाचं सगळ्यात मोठं श्रद्धास्थान, बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरा देवीच्या या स्थानाला ओळखलं जातं आणि ती हे सगळ्या लहानग्या आपण बघतोय ज्या बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशात खास मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी इथं आलेले आहेत. आणि थोड्याच वेळात शक्यता आहे की मुख्यमंत्री इथं असणाऱ्या माध्यमांशी संवाद साधू शकतात, पण आता तुर्तास ही सगळी लगबग आपण बघतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज्याचे इतर मंत्री देखील त्यांच्याबरोबर इथं आलेले आहेत. त्यांचं स्वागत केलं जाते पोहरा देवी संस्थांच्या वतीनं. बंजारा समाजाशी संबंधित जे साधक आहेत त्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. चला 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 पुढे चला. आता थांबता कशाला, चला पुढे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सगळा नियोजित दौरा, त्याची सगळी लगबग आपण बघतोय. पोहरा देवी आणि संत सेवालाल महाराजांच्या
जयघोष केला जातोय. आजच्या सोहळ्यासाठी म्हणून बंजारा समाजाचे बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आणि आता पुढील दौऱ्याच्या दिशेने, पुढील कार्यक्रमाच्या दिशेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रवाना होत आहेत. मंत्री दादा भुसे देखील त्यांच्याबरोबर असल्याचं आपण बघतोय. आणि तत्पूर्वीची दृश्य आपण बघतोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं बंजारा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे.